जसं की मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या गावची यात्रा असते आणि ती गर्दी बघा, इतकी गर्दी असते ना, कधी नांदूरमध्ये एवढे लोकं दिसत नाही. या दिवशी हे एवढं सगळे लोकं दिसतात आणि खेड्यापाड्यांचे सगळे येतात. आता खेड्यातल्या लोकांसाठी हा यात्रा म्हणजे एक उत्सवच असतो. सगळे येतात, घरचे जेवढे असले तेवढे पण येतात, मस्तपैकी सजून येतात. देवाच्या तर पाया पडणं होते, फिरायचं आणि छोटी मोठी खरेदी करायची. आता स्वस्तातली खरेदी करायला तर सगळेच येतात आणि जत्रेतली खरेदी करणं हा तर सगळ्यांचा आवडता छंद असतो. नंतर दिवशी ना परड्या भरायच्या असतात. आता परड्या भरणं म्हणजे काय, ज्याला ती देवाकडूनच आलेली असते असं म्हणतात आणि ज्याला आंब्याच्या झाडावर कवळे वगैरे दिसतात त्याच्याकडे ती परडी असते आणि त्याचं खूप काही नियम आहे. आपल्याला ती माहिती नाही, मला पण माहिती नाही. आता कोणाकोणाला माहिती आहे माहिती नाही मला. ते बघा, ते परड्या भरायच्या असतात. एवढा सगळा नैवेद्य केला मी आणि हा स्वयंपाक करून मी जाम थकलेले होते. 8 वाजतापासून ते 12 वाजेपर्यंत गॅस जवळ उभी होती. खूप माझी कंबर दुखत होती म्हणून मी काही शूट केलेलं नाही. त्यातल्या त्यात पाहुणे पण आले होते. मग त्यांचं जेवण वगैरे झालं, त्या गेल्यात आणि नंतर मग मी मंदिरात आले. या देव तुम्हाला बाहेर का दिसत आहे, तर आमच्या गावातलं ना मंदिर बांधणं चालू आहे. सो पुढच्या वर्षी छानपैकी मंदिर वगैरे दिसेल आणि तर काम होतच आलं आहे. आता माहीत नाही किती दिवस लागणार आहे. मस्तपैकी अशा 2 देव्या आहेत आणि बाजूलाच तळं आहे. त्याच्यामुळे या गावात ना याला तळ्याची आई म्हणून पण ओळखलं जातं आणि ह्या दोन्ही देवांचे मी छानपैकी ओटी भरली. नंतर मग परड्या वगैरे पण भरून घेतल्या. आता ती लोकं बसतात ज्यांना परडी आहे देवाकडून आलेली. सो त्यांच्या गळ्यात कवड्याच्या माळा असतात, त्याला हळदी कुंकू लावायचं, त्यांना लावायचं, त्याच्यामध्ये नैवेद्य द्यायचं, पीठ द्यायचं, असं सगळ्या परड्या भरणं त्याला म्हणतात. मला हे इकडे येऊनच माहिती पडलं. आता कोणाकोणाला अजूनही माहीत नाही परड्या भरणं म्हणजे काय. स्पेशली मला असं वाटतं की विदर्भातल्या लोकांना माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.